धक्कादायक नाही, प्रकार कालची परिस्थिती अशी आहे का काल मी अचानक त्या मुलांनी आम्हाला मानधन वाढावं म्हणून ते 70-100 मुलांनी हे टाकलं होतं, बहिष्कार टाकला होता. मी त्यांना समजावायला गेलो की बाबा तुम्ही काही बहिष्कार टाकू नका, मुलांना या ठिकाणी जेवण पोहोचलं पाहिजे. परंतु त्या दिवशी त्यांनी बाहेरचे लोक आणून ते करून घेतलं. मी त्यांना सांगितलं आयुक्त आणि अधिकारी तुमच्या याच्यामधून, परंतु मला थोडी शंका आली की आपण सेंटर किचनमध्ये जरा पाहणी करावा, इथपर्यंत आलो होतो. जेव्हा पाहणी करत असताना इतकं भयानक त्या ठिकाणी वाईट परिस्थिती की पाऊस वाटेना. जिथं स्वयंपाक करतो राहिलेलं स्वयंपाक जागीच कंडवून त्याला किडे पडेल किडे. आणि भाजीपाल्यामध्ये गेलो, भाजीपाल्यामध्ये ह्या अशा सडेल वस्तू, तांबाटी, आज तांबाट्याला काही भाव नाही तरी अशा सडेल तांबाट्या, ही खजूर कोणी खाणार नाही, आता त्याच्या निम्मा भोग आहे. आम्ही काही ठिकाणी बघतो ज्यावेळेस टेंडर निविदा होता त्यावेळेस जेव्हा अधिकारी मागवता ते नमुने मागवता त्यावेळेस 1 नंबर क्वालिटीचे, आणि आता 3rd क्वालिटीचे तिथं सगळं आजही सुद्धा कमीत कमी 10 ते 15 ट्रक भरतील वर्षाचा माल आणून टाकले. उंदरं त्याच्यावर फिरतात, त्याच्यावर किडे पडलेले, काही मालाला काही इतकं वाईट आहे. तर खजूर वाटावरचा भिकारी सुद्धा कर. या भाकरी मी 5 मिनिटात तिथं भाकर खोलली, भाकरी तिथं त्याला डबे, यांचं काय एका शाळेवर 25 डबे पाठवायचे आणि 25 प्लॅस्टिक पिशव्या टाकायच्या. आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरचं काय कॉन्ट्रॅक्टरला काही लोक विचारतात पालक ते तेव्हा आम्ही सगळे वर हप्ते देतो, पैसे द्यावं लागत. त्या पैसे द्यावं लागते म्हणजे याचा अर्थ पैसे कोण, प्रकल्प अधिकारी, अपार आयुक्त, त्या ठिकाणी आयुक्त, हे लोक. आणि एवढा डेअरिंगमध्ये एवढा धंदा करा, 44 शाळेला एवढं पाठवायचं म्हणजे इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आहे. इथं होतं हे सगळं महाराष्ट्रभर होतं. त्याच्यात आम्ही 25 आमदार, आदिवासी आमदार सुद्धा जबाबदार आहे. आम्ही फक्त रस्ते, पाणी, पुढं एवढंच बघायचं. परंतु ज्या समाजापोटी जन्माला आलो मग तो ते अंडे, त्या अंड्यावर उंदरं फिरत आहे. भाजीपाला त्यांना यावं हे लागलेले आहे. आता ही खजूर आहे, वाटावरचा भिकारी सुद्धा खाणार नाही. आता हा वाटाणा जर तुम्ही त्यावेळेस टेंडर झाला असेल ना, या वाटाण्याचा भाव काय असेल ते पाहिजे. आता कांदा बटाटा, अरे तांबाट्याला कोणी खात नाही. 150-170 रुपयाला जाळी आहे तांबाट्या. अशा जर खाली म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या पोराच्या कुठंतरी हे करतो. आणि विचारायला गेलं ते म्हणत्या वर हप्ते चालू आहे आमचे. आता कोणाला हप्ते चालू आहे, आमदाराला देते का खासदाराला देते? खासदाराचा विचार होत नाही, आम्हालाच हप्ते चालू असेल असं वाटतं त्यांचं. म्हणून ते कोणाला हप्ते देते सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरकडून आपल्याला विचारायचं आहे. तो सरळ त्या पालकांना म्हणतो. जेव्हा पालक आणि शिक्षकाची मिटिंग होती ते पालक म्हणते बा आमच्या मुलाला असं आणायचं, ते म्हणते आम्हाला सगळं वर द्यावं लागतं. तर माझी तर पहिली विनंती आहे की हे जबाबदार आयुक्त, अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे जाती नाही का तिथं, यांची काय जबाबदारी, यांनी गेलं पाहिजे, केलं पाहिजे, ही माझी विनंती. आणि मुख्यमंत्र्यांकडे काय तुम्ही मी आता ही जी वस्तू हे असंच ठेवणार आहे. यांनी जरी इथं लॅब जरी त्यांनी मॅनेज करून जरी ते नमुने जर त्यांनी या ठिकाणी जर तयार केलं तर मी वर थांबणार नाही. जोपर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यावर कारवाई होतो पर्यंत मी थांबणार. साहेब आदिवासी मंत्री अजूनपर्यंत नाशिकमध्ये आले नाही. नाशिकमध्ये सोमवारी येत आहे, सोमवारी त्यांच्या पुढे मांडणार आहे मी सगळं. या सोमवारी मी पहिला हा विषय राहणार आहे, त्यांना सांगणार आहे. नाही तर मग काय आपण सगळे राजीनामे द्या. जर आपल्या पोराला जर असं सोयीचं खायला मिळत नसेल, कोट्यावधी राज्याच्या बजेटचे 9% बजेट बाजूला निघतो. पूर्ण राज्याचं बजेट सगळं जनरल बजेटचे 9% बाजूला निघून त्याच्यात सगळं या मुलांवर आमचे खर्च, काही शाळेवर खर्च, काही याच्यावर खर्च. त्याच्यात परिस्थिती अशी आदिवासीचे मुलं काय सुधारतील आणि काय कुपोषितच राहणार आहे ना. आपण आमरण उपोषणाचा पण इशारा दिलाय. ज्यानं करणार आहे मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होईपर्यंत. ते आता मी बघतो सोमवारी काय याला काय यांच्यावर काय कोणावर कारवाई होती. जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कर दंड लावून. आता मॅडम काय म्हणल्या दंड लावू, ऐक गोले साहेब म्हणतो दंड लावून आमच्या पोराची नुकसान झाली ती.
आमच्या पोरांनी आत्तापर्यंत सडेल अन्न खाल्लं, बुरी लागलेलं अन्न खाल्लं, याचे थर्ड क्वालिटीचे जर अन्न खाल्लं, आमच्या पोरांची प्रगती सुधारणार आहे त्याच्यामध्ये.